हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असणार। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आमची आई नागली धुत आहे। तर आमच्या आज नागलीचे पापड आहेत। आदल्या दिवशी आईने ही नागली स्वच्छ धुवून घेतली आणि 2 दिवस तिला भिजायला टाकून दिलेली आहे। आता पुढची प्रोसेस कशी आहे मी तुम्हाला सांगणारच आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर नागली पण भिजून झालेली, आता तिला स्वच्छ धुवून घेतील। धुवून झाल्यानंतर तिला आई एका कापडामध्ये बांधून ठेवतील। एक दिवस तिला त्या कापडामध्ये पॅक बांधून ठेवतील। मग दुसऱ्या दिवशी तिला कोंब येऊन जातात। मग कोंब आल्यानंतर ती नागली आई थोडीशी खाली पसरवतील आणि ती थोडीशी सुकली की आई मग ती नागली दळून आणते। तर आईने आता नागली दळून आणलेली आहे। आई तिला आता वस्त्र गाळ करून घेतील। म्हणजे गाळल्यानंतर ते कोंडा असतो तो वरती राहून जातो आणि खालचं चांगलं जे पीठ असतं ते खाली राहून जातं। त्याच्याने पापड चांगला येतो। तर गाळून झाल्यानंतर आईने पिठामध्ये ओवा, जिरं आणि फुलखार हे मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यात हे सगळं टाकलेलं आहे। मीठ पण आहे त्याच्यात टाकून देता। आता हे सगळं आई मिक्सचर करतील। मिक्सचर झाल्यानंतर आई आता मग नागल्याच्या पापडाची खिशी घेतील। तुम्ही आता पुढची प्रोसेस पुढे बघू शकता। आता खिशी घेऊन झालेली आहे। आता आईने ते पीठ एका कॅरी बॅगमध्ये काढलं आणि त्याला व्यवस्थित रगडून घेत आहे। जर रगडून घेतलं तर मग गाठी राहत। आणि आमची आई आहेत ना मशीनचे पापड नाही लाटत, आमच्या आई हातानेच पापड लाटतात। तुम्ही बघू शकता आई कशा रीतीने पापड लाटता येते।
चला तर फ्रेंड, झालेत आता आमचे नागलीचे पापड. आता आम्ही तो पापड तळून बघतोय. तुम्ही बघू शकता तो किती फुललेला आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.